अध्याय 9. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. हे चंद्रभागा तटविहारा माय बापा रुक्मिणीवरा ओंकार स्वरूपा उदारा प्रसिद्ध प्रसिद्ध विठ्ठले सिद्धमणे नामधारकासी दाम्पत्य बसले श्री गुरुपाशी तया गाणगापुर ग्रामासी भीमा मर्जा संगमाला तै सावित्री जोडून कर श्री गुरु सविनवी वरच्यावर कृपा करुणा आम्हावर काहीतरी व्रत सांगा ज्या व्रताच्या आचरणे परमार्थी रथ होतील मने तैसी उभयतांची अंतःकरणे स्थिरावतील तुमच्या पदी. स्वामी बोलले त्यावर सर्व व्रतात व्रत थोर एक आहे सोमवार आचरणे अधिकार सर्वांशी कथा ते विषयीची सांगतो मी एक साची. सीमंतिनी नावाची असे एक नृपकन्या चित्रपरमा नामे नृपवर होऊन गेला साचार सुचिवर्तनी उदार सर्व वैभवे संपन्न तो. त्याची कन्या सीमंतिनी सुहास्य वदना सौंदर्य कनी दुजी दमयंती वाहिमनंदिनी अवतरली वाटे भूमीस. कन्येचे जातक वर्तावया द्विजानविले तया ठाया ग्रहमाना पाहुनिया भाकित सांगू लागले राया ही एक तव कन्यका भोगिल की सर्व सुखा भाग्यवान तुझ सारिका आम्ही कोणी पाहिला रे. परी एक होता द्विज त्यात तो उठून बोलला सभेत 14वे वर्षी जप्रत वैधव्य येईल म्हणून ते ऐकता जनक जननी गेली दुःखित होऊनी आकांत वर्तला तया स्थानी किती सांगू बाळे तुला. सुज्ञ म्हणती राजा ऐक ऐसा न करावा शोक वैधव्यपणाचा कलंक येईल उपाय घालविता. ऐसा राजास देऊनी धीर निघून गेले द्विजवर सीमंतिनी झाली थोर खेळू लागले मैत्रिणींसवे. 7 वर्षे झाली तिला ही गोष्ट समजली की वैधव्य आहे आपुल्या भाली 14वे वर्षी नटळे ते. म्हणून कन्या चिंताक्रांत कोठे न मन लागत तिने आपुल्या सदना प्रत मैत्रीस बोलाविले. याज्ञवल्क्य कांता मैत्रायनी व्रत सांगे तिज लागुनी म्हणे बाळे न भ्यावे मनी व्रत करावे सोमवार. या व्रताचे ऐसे फळ सौभाग्य ते स्थिरावेल प्रत्यक्ष भेटी होईल गौरीहराची तुझ लागी. प्रत्येक येता सोमवार पूजावा पार्वती परमेश्वर जो जगाचा जगदुद्धार नीलकंठ पशुपती. प्रभाती करावे स्नान स्थिरसे घालून आसन भावचित्ती ठेवून उपोषण करावे. दिव्यांबराने सावे शंकरासी स्थापावे बेलफुलास आणावे शंकरासी वाहावया. अभिषेक धूप दीप दक्षिणा देऊनी करावी प्रदक्षिणा उत्तम पक्वाने भोजना घाली द्विजाकारणे. ऐसे सांगून मैत्रायणी गेली असे निघोनी व्रत आचरे सीमंतिनी न पाडिता खंडपा. असो लग्ना योग्य झाली बाला नृपेवर शोधिला नल राजाच्या कुलातला इंद्रसेन नंदन पहा. चित्रांगद ज्याचे नाव जो मदन दुसरा अभिनव लग्न सोहळा पूर्व केला नृपाने निज शक्ती. वराड अवघे परत गेले स्वस्थाना कारणे भले जामाता ठेवून घेतले चित्रवर्म्याने निजगृही. एके दिनी यमुनेत क्रीडा करावया जामात गेला सैनिकांसहित तैसेच आणखी मित्र त्याचे. नौका नदीत लोटली ती डोहात बुडाली कालिंदीच काळ झाली तया चित्रांगदा ते. ही अशुभ कळता मात आली सीमंतिनी धावत आपुल्या जनक जननी सहित कालिंदीच्या तटाका. यमुना अवघी शोधली परीन नौका सापडली अवघी मंडळी बुडाली दुःख सागरी परियेसा. पुत्राची कळता मात इंद्रसेना आला धावत सुनेस पाहून करीत दुःख आपुल्या मानसी. सीमंतिनी म्हणे हे हरा भाललोचना कर्पूर गौरा कारे वैधव्य सागरा मज बुडविले दयानिदे. तुझे सोमवार व्रत केले त्याचेच काय फळ आले दयाळू पण कोठे गेले तुझे देवा मज विषयी. मैत्रायणीचे वचनावर विश्वास ठेवून फार व्रत आचरिले सोमवार परिते झाले व्यर्थ की. आता नको हे जीवित मी प्राण देते यमुनेत तै चित्रवर्मा नृपनाथ धरिता झाला करा तिच्या. बाळे जीव देशील तरी ती आत्महत्या होईल तुलाही पाप लागेल याचा विचार करावा. पती प्रेत सापडल्या विना सहगमन घडेना 1 वर्ष आपुल्या सदना स्वस्थ की बसावे. ते सीमंतिनीसी मानवले लोक सारे निघून गेले
सीमंतिनीने न सोडले व्रत आपुले सोमवार. पुत्र विरहे इंद्रसेन परम दुःखी झाला जाण. दायादांनी हिरावून राज्य घेतले तयाचे. इंद्रसेन पत्नी सहित ठेविला कारागृहात. आता इकडे तक्षक लोकात काय झाले ते ऐका. राजपुत्र चित्रांगदासी नागकन्यांनी अतिहर्षी नेले तक्षक लोकासी पाताळा ते अवधारा. ते तक्षकाचे पाताळ नगर सकळ वैभवे संपन्न थोर. अमृताचे निर्झर जेथे वाहती चौकडे. एकफणी पंचफणी शतफणी सहस्रफणी ऐसे वासुकी सभास्थानी विराजमान जाहले. सिंहासनी तक्षक सर्पराजा असे देख. त्यापुढे हा सुरेख चित्रांगद उभा ठेला. म्हणून आम्ही भूपती येथे त्यासी आणले. चित्रांगदा तक्षक पुसे कोठे तुमचे राहणे असे. ये स्थानी कोणत्या मिशे आला ते कथन करा. चित्रांगदे वर्तमान अवघे तक्षका कथिले जाण. मी यमुनेत गेलो बुडून तो नागकन्येने धरिले मला. माझा जन्म नळवंशी इंद्रसेनाचे कुशी. राहिलो सासूरवाडीशी काही दिवस तक्षका. चित्रांगद नाम माझे सीमंतिनी कुटुंब साजे. नदीत बुडाल्यामुळे तुझे चरण हे म्या पाहिले की. आमुच्या कुळीचे दैवत मदन दहन उमानाथ. त्यावी नैतरा प्रत आम्ही न जाणतो तक्षका. तो अवघ्या देवांचा देव म्हणून नाव महादेव. त्या जमी नाही रिता ठाव कोटेई या जगत्रयी. ज्याचे रजांशे ब्रह्मा झाला सत्वांशे निर्मिले विष्णूला. तमाशे रुद्रगणाला ज्यांनी तक्षका निर्मिले. जो दयेचा सागरू पदनताचा कल्पतरू. तो भगवान शंकरू आराध्य दैवत माझे पै. ऐसे ऐकता तक्षक चित्ती संतोषला देख. मने वत्सान मानी दुःख स्वस्थ राहाये स्थानी. चित्रांगद बोले यावरी येथे दुःख नाही जरी. बुद्धी न माझी घेते खरी येथे स्थिर होण्यास. म्हणून कृपा करून मला पाठवावे भूमीतला. माझी सीमंतिनी वेल्हाळा दुःख करीत असेल की. शोकाकुल जनक जननी झाली असतील तक्षका जाणी. म्हणून मदला परतुनी तुम्ही पाठवा यमुना तटा. फार बरे म्हणून पारितोषिके देऊन. संगे देऊन सैनिक गण चित्रांगद धाडीला यमुना तटा. सोमवार होता त्या दिवशी सीमंतिनी आली स्नानाशी. स्नान होता जलासी ऐसे तिने पाहिले. बैसून या वारूवर संगे सैनिका पार. ऐसा कोणी एक जलावर पुरुष सुंदर पुरुष येतसे. निरखून पाहू लागली तो पतीची स्मृती झाली. म्हणे ऐसाच भाग्यशाली पती बुडाला येथे मम. तोच वाटे परतून आला भेटण्या मज कारण. परिवर्षे झाली तीन आता पती कशाचा. काहीतरी भ्रम झाला मज कारणे येधवा भला. किंवा हा वेश धरून आला यक्ष राक्षस कोणीतरी. चित्रांगदा सख्या पुसती तुम्ही कोण कोठील निश्चिती. हे सांगा आम्हा प्रती न करा न मानयत किंचित. चित्रांगद बोले त्यावर मी मृत्युलोकीचा आहे नर. बुडालो जलीसाचार 3 वर्षा मागे मी. माझी कांता सीमंतिनी चित्तवर्म्याची नंदिनी. माझा इंद्रसेनापासून ललवंशी जन्म झाला. ऐसे वचन ऐकता सीमंतिनीची या चित्ता. ओळख पटू लागली तत्वता म्हणे हाच असावा पती मम. मी सोमवारचे केले व्रत मग त्या शुभ कोठून प्राप्त. काय आम्रवृक्षाप्रत कवठे येतील जगामध्ये. चित्रांगदे आपुली भार्या ओळखले से तया ठाया. परी मौन धरून या राहता झाला बडेच. वरपंगी बोले सख्यास म्या सीमंतिनीच्या पतीस. पाहिले नागलोकास हे तुम्ही सत्यमाना. सोमवार व्रत प्रभावे पतीस जीवविले सदाशिवे. हे न असत्य मानावे माझे वचन तुम्ही कदा. ऐसे त्यासी बोलून गेला चित्रांगद निघून. निज नगरी कारण तक्षक पुत्रा बरोबरी. त्यासी पुढे पाठविला दायादा समाचार कळविला. की चित्रांगद स्वय आला पाताळाहून येथे पुन्हा. त्या चित्रांगद बला पुढे तुमचे बल थोकडे. गरुडा सन्मुख कोंबडे हीनताच पावणार. म्हणून इंद्रसेनासी तुम्ही पुनरपी बैसवावा राज्यासी. ना तरी तक्षक तुम्हासी जबर शिक्षा करील की. बनविला नव नाग सहस्रबळी. तो तुमची क्षणात होळी करील हे ध्यानी धरा. तै ते दायाद भ्याले इंद्रसेना शरण गेले. त्यासी परत बैसविले सिंहासनी समारंभे. पिता पुत्र भेटी झाली शंका न काही राहिली.
पाताळ लोकीची दाविली वस्त्राभरणे चित्रांगणे. नगर झाले आनंदित तो समाचार केला श्रुत. मुद्दाम पाठवून दूत चित्रवर्मा राया ते. मग काय विचारिता चित्रवर्मा झाला नाचता. पाचारून आपुली दुहिता सर्व काही सांगितले. बाळे तवर ते करून आला नागलोकाहून. चित्रांगद परतून आता दुःख करू नको. धन्य व्रत सोमवार धन्य परमात्मा शंकर. धन्य तू सीमंतिनी थोर उद्धरिले उभय कुळा. इंद्रसेन समारंभेसी आला चित्रवर्म्याचे नगरासी. पुन्हा सोळा ती हर्षी आरंभिला ते ठाया. सर्व सौभाग्य अलंकार ल्याली सीमंतिनी सत्वर. लोक करीती जय जयकार पती पत्नी भेट होता. ऐसे सोमवार व्रत बिनव दंपतीसी सांगती गुरुदेव. तुम्ही यावरी ठेवून भाव व्रत नियमे चालवा की. प्रत्यही सोमवारी प्रदोष समयी पारणे करी. पूजा विधाने सारी कथन केली आहेत तुम्हा. ते दंपतीने मानिले स्वामी लागी वंदिले. निज नगरा निघून गेले माहुर गडा परियेसा. गुरु कृपे करुण बले 5 पुत्र तिसी झाले. दंपतीने चालविले गुरु आज्ञेने व्रत पहा. समाराधना करण्यासी येत होते प्रतिवर्षी. दंपत्य सहपरिवारेसी गाणगा पुरा कारणे. सिद्ध म्हणे नामधारका इसी सोमवार कथा देखा. जो हे व्रत करितया दुःखा देन कधी शंकर. व्रत सोमवार ज्याचे घरी तेथे अष्टसिद्धी दासी परी. राबतील अखेरी जायतो की कैलासा. श्रोते हल्लीच्या काळात कोणासी न पटे व्रत. कर्म मार्गाची होत वृथाटवाडी चहूकडे. मनी असल्या कामना केले पाहिजे व्रताचरणा. उगीच ऐकून ब्रह्मज्ञाना कामना न पुरे कधी. प्रत्येक नरासी काहीतरी इच्छा असते अंतरी. ती पूर्ण व्हाया खरी व्रते कथिली शास्त्रकारे. कर्माचरण ऐसे करीते इच्छा त्याची पुरविते. आणि सवेची दाविते हे निरर्थक म्हणून. काकी मृत्युलोकीची सुख अवघीच आहे क्षणिक. त्याचे ज्ञात्यासी कौतुक न वाटे ये तुलेही. ब्रह्मज्ञान झाल्यावर सुख दुःख नासाचार. वासना रहित अंतर त्याचे मुळीच होतसे. ऐसा अमोल ज्ञानीपणा न येतसे भक्ती विना. म्हणून दांबिकाच्या वल्गना खऱ्यान माना लोक हो. शास्त्रविहित कर्माचरण हेच येथे बालपण. उपासना मार्ग तारुण्य ज्ञानीपणा वृद्धत्व हे. जगी बाल झाल्या विना नये कोणा तरुणपणा. आणि तारुण्य विना येईना वृद्धत्व ते कोणाही. ज्ञान वृद्धाचे बालपण म्हणजे शुद्ध कर्माचरण. सद्भक्ती हे तारुण्य हे कदापि विसरू नका. कर्मे चित्तशुद्धी होते भक्तीने अनुभवा येते. ईश तत्वाचे सामर्थ्य ते उगीन करणे शब्दच्छल. स्वामी नरसिंह सरस्वती परी आता न कोणी भूमीवरी. जिकडे तिकडे डोंबारी बसलेत सोंगे घेऊन. कोणी म्हणे ब्रह्मदाक्षा साक्षात मी सदा आनंद भोगित. हे सत्य मानून त्याप्रत दही दुधानी न्हानेती. शुद्ध ज्ञान झाल्यावर जग संपते साचार. तेथे उपाधीचे प्रकार मुळी दृष्टी पडणे नसे. महती हिंदू धर्माची अवघ्या जगत्रयी थोरसाची. म्हणून टवाळी तयाची कदापि ही करू नका. सांग कर्माचरावे विठ्ठलाचे भक्त व्हावे. मग ज्ञानास अनुभवावे डोलत राहावे निजानंदी. जेथे अहंकाराची छटा तो ब्रह्मज्ञानी मूळ खोटा. तो अभक्तीच्या चालवी वाटा बुडवी परी आपणास. म्हणून हिंदू धर्माला तुम्ही नावे रसातळा. पाहून वेदशास्त्राला जनरीती वर्तावे. तरीच या व्रताधिकांची महती तुम्हाला कळेल साची. संगत केल्या रात्रीची सूर्य कोठून दृष्टी पडे. स्वस्ती श्री गुरुचरित सारामृत सदा ऐकोत भाविक भक्त. हेच देवा विनवित अति आदरे दासगणो. इति नवमोऽध्यायः शुभं भवतु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री हरिहरार्पणमस्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गंगा पापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्तथा.
पापं तापं च दैन्यं च हरेन् श्रीगुरुदर्शनं सिद्धान्तवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय। सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। सद्गुरु पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। नर्मदा माता की जय। नर्मदे हर। अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा